मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। एस के महाजन सर यांचा हा पहिला कविता संग्रह। आजच्या दिनी मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांकडून। त्यानंतर कैक वेळा आपले अखेर काव्य संग्रह 1 लाभो ही सदिच्छा। भावनांची व्यापकता तसेच समर्पण, नात्याची बांधिलकी। आय नाथाय सीतायाम पतये नमः। सर्वांच्या हृदय चैतन्य स्वरूपाने विराजमान परम कृपालू परमेश्वराला नमस्कार करतो। उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना मनापासून अभिवादन करतो। आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सर्वांना, ज्यांचा नामोल्लेख यापूर्वी बऱ्याच वेळेला झाला, अशा सर्व सन्माननीय अतिथींना मी मनापासून अभिवादन करतो। आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित मोठ्या संख्येने आपण सर्व सुरुवातीपासून तर आता कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत बसून आहात, तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो। आणि श्रीराम महाजन, ज्यांना प्रेमाने आपण श्याम सर म्हणून ओळखतो, राम कहो श्याम कहो, तर श्याम सरांना पण मी या प्रकाशनासाठी शुभेच्छा देतो। आधी जेव्हा मला निमंत्रण दिलं तेव्हा सांगितलं गेलं की अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला तुम्ही अपेक्षित आहात। मी तेव्हा हो म्हटलं आणि मग होले सर, श्याम सर गेल्यानंतर विचार केला की साहित्य क्षेत्रातील हा कार्यक्रम असूनही आध्यात्मिक क्षेत्रातील अध्यक्ष कशासाठी ह्यांना पाहिजे असतील। पण गेल्यानंतर जेव्हा मी पुस्तक बघितलं, त्यातल्या काही कविता वाचल्या, तेव्हा लक्षात आलं की साहित्य क्षेत्रातील जरी हे प्रकाशन असलं तरी याचा आधार संस्कार आहे कदाचित, म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातील एका संताला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं असावं। तसं बऱ्याचदा माझी विनंती असते की अध्यक्ष म्हणून मी नको कार्यक्रमात, ती एक शिक्षा असते, ती फक्त आम्ही समजू शकतो। परंतु बऱ्याच ठिकाणी मला अध्यक्ष करण्यामागची 2 कारणं असतात। एक तर मी पूर्ण वेळ थांबावं आणि दुसरं मंचावर विराजमान जे आहेत ते मधून कोणी जाऊ नये उठून, तर मी असेपर्यंत त्यांची हिंमत नाही ते उठून गडबड करतील। या 2 कारणामुळे परिसरामध्ये मी अपेक्षित असतो। पण या परिसरामध्ये जे काही चांगलं घडत असतं, माझी स्वतःची इच्छा असते की मी तिथे जावं, असावं, मी त्या जे चांगलं निर्माण होतंय मी त्याचं साक्षी बनावं। खूप एक सुंदर पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होतंय। सरांना अनेक ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा असा आग्रह असताना सुद्धा त्यांची जिद्द होती हा कार्यक्रम मला तांदलवाडीत घ्यायचा आहे। विशेष हा त्यांचा आग्रह होता। त्या दिवशी जी चर्चा झाली ती माझ्या स्मरणात आहे की त्या दिवशी सरांनी सांगितलं की मला मुद्दामून तांदलवाडीत घ्यायची इच्छा आहे। त्याप्रमाणे तांदलवाडीत हा कार्यक्रम होतोय। तसं तांदलवाडी मनाने, धनाने, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने श्रीमंत गाव आहे। फक्त भौतिक व्यवस्थेने नाही मी म्हणत आहे, परंतु बऱ्यापैकी मी गावाशी परिचित आहे आणि ते एक मनाची श्रीमंती पण, एक वैचारिक श्रीमंती पण आपल्या गावामध्ये आहे। आज बरं झालं की आमच्या लक्षात आलं तांदलवाडीत पण लाईट जाते, तांदलवाडीत सुद्धा लाईट जाते असं समजल्यानंतर
फैजपूरमध्ये लाईट जाते हे दुःख कमी झालं. थोडासा स्पीकर मध्ये लूज कॉन्टॅक्ट आहे तांदलवाडी, परंतु कदाचित तो लूज कॉन्टॅक्ट दूर करण्यासाठी ह्या पेरणी कार्यक्रमाचं आज आयोजन आहे. हा स्पीकर मध्ये ठीक आहे लूज कॉन्टॅक्ट, परंतु आपल्यामध्ये नको, आपल्या परिवारामध्ये नको, आई वडिलांच्या मध्ये नको, पती पत्नींच्या मध्ये नको, भाऊ बहिणीत नको, मुलांच्या मध्ये आई वडिलांच्या मध्ये नको. ते आम्हाला अपेक्षित आहे. कदाचित त्यासाठी सर्व वक्त्यांनी आज पेरणी, वैचारिक पेरणी या ठिकाणी केली आहे. खूप आवश्यक आहे पेरणी करणं. आपण सर्व शेतकरी आहोत आणि पेरणी किती महत्वाची आहे आणि पेरणीची प्रक्रिया तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. याआधी पेरणीच्या पूर्वी शेती तयार करायची असते, मग आपण वरून राजाची वाट बघतो, मग पाऊसही होतो, मग वाफेची वाट बघतो आणि मग आपण पेरणी करत असतो. बरोबर बरोबर सका असू राहतच ना. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे. फक्त एवढ्यावर तुम्ही पेरणी नाही करत, आणखी एक विशेष तयारी असते की एवढी सगळी तयारी केल्यानंतर जी पेरणी करायची आहे ते बीज पेरायचं तुम्ही शोधून आणत असता. ते डुप्लिकेट नको. म्हणजे पेरणी करताना ते बीज आपण जे पेरतोय ते बीज सुद्धा ओरिजिनल असलं पाहिजे याची खात्री करून आपण पेरणी करत असतो. कारण की डुप्लिकेट बियाणं मिळालं आणि ते पेरणी झाली तर उगवून येत नाही आणि मेहनतीला फळ मिळत नाही, हे तुम्हाला चांगलं माहित आहे. पण हीच प्रयत्न, मी तुमचं उदाहरण देतोय पटकन लक्षात येण्यासाठी, की अशाच पद्धतीने आपली जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीतही या संस्काराच्या बीजाची पेरणी आपण करणं अपेक्षित आहे. कारण की आणि ते पेरणी करण्यासाठीचं बीजही महत्वाचं आहे. तर ते उत्कृष्ट बीज आपण त्या पुढच्या पिढीमध्ये पेरलं पाहिजे. आपण शेतीसाठी जी मेहनत घेतोय ती घेतलीच पाहिजे. ती आई आहे. पेरणी महत्वाची आहे, शेती महत्वाची आहे. आता शेतीला सुगीचे दिवस आहे. आपल्या परिसरात चांगलं आहे की जो नवीन तरुण आहे त्याला शेतीची आवड आहे आणि नोकरीपेक्षा त्याला शेती करायला आवडतं. ही आपल्या परिसरात एक चांगली गोष्ट आहे. म्हणून जेवढ्या मेहनतीने शेतीत आपण पीक पेरतोय, ज्या काळजीने करतोय हे सगळं, तेवढीच काळजी आपल्याला येणाऱ्या पिढीला संस्कार देण्यासाठी पण केली पाहिजे. तेवढीच काळजी जेवढी शेती करत असताना आपण घेत असतो. आपण ते बीजही उत्कृष्ट आणलं, पेरणी झाली, देवाच्या कृपेने ते उगवलं पण, पीक पण आलंय, पण आपली मेहनत थांबत नाही. त्या पिकावर आजार पडत असतील ना तर वेळोवेळी आजारांच्या निदानाप्रमाणे त्यावर फवारणी आपण करत असतो. म्हणून आपल्याही पुढच्या पिढीवर आवश्यकतेप्रमाणे, त्यांच्या आजाराप्रमाणे वेळोवेळी संस्काराची, उपदेशाची पेरणी करणं अपेक्षित आहे. जेवढं पीक सुरक्षित आपण ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तेवढीच प्रयत्न पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी आपण करणं अपेक्षित आहे. आपल्याकडे शेती, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. तुम्ही पुढच्या पिढीला LIC काढून तुम्ही हप्ते भरायचे, भुकेल्या पोटी मेहनत करायची, हे सगळं कशासाठी? पुढच्या पिढीला चांगले दिवस यावे म्हणून त्यांना पैसे, प्रॉपर्टी, घर हे सगळं आपण त्यांची व्यवस्था करतोय. चांगली गोष्ट आहे, ती आपली जबाबदारी आहे. पण हे सगळं पुढच्या पिढीला देत असताना तुम्ही जर संस्कार दिले नाहीत ना पुढच्या पिढीला, तुम्ही काही दिलं नाही. म्हणून पुढच्या पिढीला जर तुम्हाला काही देऊन जायचं असेल तर सकारात्मक विचार पुढच्या पिढीला देऊन जा.
शून्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विश्व निर्माण केलं, आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. सुरुवातीची परिस्थिती किती गंभीर, परंतु पुरुषार्थ केला आणि पुरुषार्थ करून आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. ते जगलेत आणि आपल्याला जगायचा संदेश दिला. शून्यातून, संघर्षातून हे होऊ शकतं. कारण आई जिजाऊंनी जरी त्यांना आधी काही व्यवस्था दिल्या नसतील, पण त्यांना जिद्द दिली आणि त्यांना सकारात्मक विचार दिले. शिवबा तू हे करू शकतोस. पाळण्यात शिवबाला ठेवलेलं असताना पाळणा गायची, अजून काही कळत नाही त्या बाळाला, आणि आई त्याला उपदेश करते. हे वैचारिक पेरणी गर्भधारणेपासून सुरू होते. आपल्या कितीतरी कथा आहेत, तेव्हापासून आपण पेरायची सुरुवात केली पाहिजे. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे बीजही शुद्ध असलं पाहिजे. आता हे बीज शुद्ध असलं पाहिजे म्हणजे बापही ठिकाणावर असला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो सोपा. नाही तर आम्ही श्रावण बाळाची कथा सांगायची आणि एखाद्या श्रावणाने येऊन सांगायचं माझा बाप हिरण्यकश्यप आहे, आणि आम्ही सांगायचं आई वडिलांची चरणपूजा करायची, मातृदेवो भव पितृदेवो भव, आणि संध्याकाळी त्याने लेझिम खेळत घरी यायची. पोरं पण काय करणार. म्हणून आधी बीजही शुद्ध असलं पाहिजे, तेव्हा फळे रसाळ गोमटी तेव्हा येतात. म्हणून आधी आई बापही ठिकाणावर असले पाहिजेत, तेव्हा आधी केले मग सांगितले. हे सगळे संस्कार आधी आम्हाला धारण करायचे, आम्हाला आमच्या आचरणात आणले पाहिजेत. त्यानंतर पुढच्या पिढीला ते तुम्ही देऊ शकता. आणि मुलं सांगून सुधरत नाहीत, वागून सुधरतात. मुलं अनुकरण करत असतात, आपल्याकडे बघून ते जगतात. म्हणून आधी आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं जीवन जगण्याची शैली आधी आपण ठरवली पाहिजे पुढच्या पिढीसाठी. म्हणून हे बीज महत्वाचं आहे, पेरणी महत्वाची आहे, त्याचा सांभाळ करणं महत्वाचं आहे. एक वैचारिक श्रीमंती आपल्या प्रत्येकाकडे असली पाहिजे. आपल्याकडे कितीतरी आपण श्रीमंत असलो, परंतु विचारांनी, संस्कारांनी आपण दरिद्र असलो ना, आज पैशांची कोणी पूजा नाही करत. या देशामध्ये, भारत देशामध्ये, आपल्या संस्कृतीत जे श्रीमंत आहे ते पूजले जात नाही, परंतु जे विरक्त आहेत, जे अंगाला राख लावून आपलं जीवन जगतायत, काही नाही त्यांच्याकडे, उद्याची व्यवस्था नाही, परंतु वैचारिक श्रीमंती आहे, हृदय निष्कपट आहे, स्वभावामध्ये संस्कार आहेत, आणि विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, ही वसुधैव कुटुंबकम ही विचारधारा घेऊन जगतायत, तो व्यक्ती श्रीमंत आहे. म्हणून या देशात संस्कार पूजले जातात, श्रीमंती पूजली जात नाही. या देशात रावणाची सोन्याची लंका तो पूजला जात नाही, परंतु ज्यांच्यामध्ये संस्कार आहे, जिथे शूर्पणखा म्हणते अरण्यात की मला तुझ्याशी लग्न करायचंय, पण ते श्रीराम म्हणतात एक पत्नी एक बाणी माझं व्रत आहे, तुम्हाला आई समान आहे, ते राम या देशात पूजले जातात. आणि दुसऱ्याची एक पत्नी सीता, तिला हरण करून तिच्यावर वाईट नजर ठेवून तिला पळवून नेणारा जो रावण आहे तो पूजला जात नाही, जरी त्याची सोन्याची लंका असली. हा देश संस्काराची पूजा करतो. म्हणून संस्कार खूप महत्वाचे आहेत. एक 2 मिनिटं शेवटचं बोलतो आणि थांबतो की एक वैचारिक श्रीमंती म्हणजे काय. सकारात्मक विचार, आम्ही विचारांनी मोठं असलं पाहिजे. आमचे विचार संकुचित असता कामा नये, ते विचारांची प्रगल्भता असली पाहिजे, ते प्रचंड मोठे असले पाहिजेत. त्यामध्ये आम्हाला सर्वांना सामावून घेता आलं पाहिजे, त्यामध्ये आम्हाला मान सन्मान पोचवता आला पाहिजे, त्यामध्ये आम्हाला सर्वांना समदृष्टीने बघता आलं पाहिजे. ही वैचारिक श्रीमंती. मग तिथे भेद नाही, हा समाज, ती जात, हा संप्रदाय, ही सगळी समदृष्टी येणं म्हणजे वैचारिक श्रीमंती येणं. आम्हाला प्रत्येकामध्ये, जसं नाथ महाराज रामेश्वरला जात असताना जल घेऊन जात आहे, गंगा जल, परंतु रस्त्यात गाढव तळमळत असताना दिसलं आणि देवासाठी घेऊन जात असलेले जल त्यांनी त्या गाढवाला पाजलंय. कारण की त्यांनी सांगितलं ह्यातच माझे शिव आणि ह्यातच माझे राम आहेत. तो तळमळत असताना मी तिथे काय पाणी घेऊन जाणार आहे. ही वैचारिक श्रीमंती. नामदेव महाराज जेव्हा कुत्रा, एक श्वान
पोळी घेऊन पडतो, भाकरी घेऊन पडतो, त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पडतात. रुखी तो न खाओ थोडा घी तो लगाओ. अरे देवा, तू ही रुखी सुखी कशाला खातोय, थोडं तूप लाव ना त्यावर. ही आहे वैचारिक श्रीमंती. मीराबाईकडे नाग सोडला राणाजीनी, दंश करून ती मेली पाहिजे म्हणून. पण मीराबाई म्हणतात हा माझा काळा कृष्ण आहे, हा मला भेटायला येतो. ही एक नजर आमची तयार झाली पाहिजे, ती विचारांनी बनते. या विचारांची आज समाजामध्ये अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. एक राजकुमारी, राजाची मुलगी, एकुलती एक मुलगी राजकुमारी, पण ती विरक्त. न किसी से दोस्ती न किसी से बैर, विरक्त. लग्नाची इच्छाच नाही, लग्नाचं वय झालंय. राजाने खूप आग्रह केला, ती म्हणते मला लग्न करायचं नाही, पण लग्न तू केलं पाहिजे. म्हणून एका संन्याशी विरक्त महात्म्याशी राजकुमारीचं लग्न राजाने करून दिलं की तो विरक्त आहे, संन्याशी आहे, म्हणजे तुलाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी. ती विरक्त आहे, तिला महल काय आणि तिला एक तुटकी झोपडी काय, तिला सारखं आहे. विरक्तची ती व्याख्या आहे. म्हणून ती एका झोपडीत राहायला राजकुमारी गेली. त्या विरक्त संन्याशी महात्म्यासोबत लग्न झालंय. लग्न झालं, दुसऱ्या दिवशी ती सामान नीटनेटका त्या कुटीतील करते, साफसफाई करते. एक भांड पडलंय आणि त्या भांड्यात 2 कडक भाकरी पडल्या आहेत. ती राजकुमारी त्या संन्याशी महात्मा म्हणजे तिचा पती त्याला विचारते की ह्या भाकरी कशासाठी. तेव्हा त्या संन्याशाने सांगितलं की म्हणे उद्या जर आपल्याला भाकरी नाही मिळाली तर ती व्यवस्था उद्याची म्हणून मी ह्या राखून ठेवले. एक तू खायची, एक मी खाणार. मग ती राजकुमारी म्हणते की तुम्ही भक्ती तर करत आहात पण सोबत सोबत उद्याची चिंता करत आहात, मग तुम्ही विरक्त कसे, कोणतं वैराग्य धारण केलंय, तुम्ही संन्याशी कसे. कारण की जो उद्याची चिंता करत आज जगत असतो ना तो विरक्त नाही, त्याची श्रद्धा असली पाहिजे. जर मी विरक्त आहे, मी संन्याशी आहे आणि जर माझा देवावर विश्वास आहे, मला भाकरीची गरज, उद्याच्या भाकरीची चिंता करायची गरज नाही. माझी उद्याच्या भाकरीची चिंता ज्याच्यावर माझा विश्वास आहे तो करेन. ही विरक्ती, ही वैचारिक श्रीमंती त्या संन्याशाच्या लक्षात आलं की राजकुमारी असून सुद्धा एवढी विरक्त आहे, उद्याची चिंता करत नाही. मी उद्याची चिंता अजून करतोय स्वतःला संन्याशी म्हणून. खऱ्या अर्थाने संन्याशी आणि विरक्त स्वभाव या राजकुमारीचा आहे. आज त्याच्या लक्षात आलं मी चुकतोय, त्याने आपली चूक सुधारली. ह्या विचारांची प्रगल्भता आपल्या स्वभावात असली पाहिजे. ही वैचारिक श्रीमंती. आम्ही विचारांनी मोठं असलं पाहिजे. एकदा ज्ञानेश्वर महाराज माऊली रस्त्याने जात असताना मागून मुक्ताबाई येत आहेत. त्यांना दागिना पडलेला दिसला. माऊलींनी त्यावर पायाने माती लोटली की ह्याची नजर जायला नको, मुक्ताबाईची. मातीने झाकला. दोघं पुढे जाऊन एके ठिकाणी बसल्यानंतर मुक्ताबाई ज्यांनी उपदेश केल्यानंतर ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वरांनी दिली म्हणून मुक्ताबाईंचा अधिकार मोठा आहे. मुक्ताबाई विचारते दादाला, दादा रस्त्याने येताना काय केलंस तू, काहीतरी करत होतास. म्हणे खरं सांगू, मला सोन्याचा दागिना पडलेला दिसला, तुझी नजर त्यावर पडू नये आणि तू मोहित होऊ नये म्हणून मी तो मातीने झाकला. अरे म्हणे दादा, अजूनही तुझ्या नजरेत माती आणि दागिना यात फरक आहे. ही वैचारिक श्रीमंती आहे. तेव्हा मुक्ताबाई पूजल्या जातात. तेव्हा मुक्ताबाई असतात, त्यांच्याविषयी एक श्रद्धा हृदयात निर्माण होते. ही वैचारिक श्रीमंती आहे. तेव्हा दादाच्याही लक्षात आलं की अरे अजून मुक्ताबाई माझ्यापेक्षा परिपक्व आहे, माझं मडकं कच्चं आहे अजून. की मी अजून दागिना वेगळा असतो म्हणजे सोनं वेगळं आणि माती वेगळं समजतोय, पण मुक्ताबाई मातीत आणि सोन्यात फरक नाही असं म्हणतात, ते मातीच आहे. ही एक वैचारिक श्रीमंती आमच्या प्रत्येकाकडे असली पाहिजे. तसं सर्वार्थाने आपलं गाव श्रीमंत आहे. यापुढेही भविष्यात ही श्रीमंती तुम्ही कायम ठेवा. मी श्रीमंती तुमचे बंगले बघून नाही म्हणत आहे, तुमची शेती बघून नाही म्हणत आहे. तुमची श्रीमंती मी म्हटली आहे गावातील संघटन, गावातील एकात्मता. ज्या पद्धतीची एकात्मता आपल्या गावात आहे, संघटन आपल्या गावात आहे आणि
ज्या पद्धतीचं एक धार्मिकही वातावरण या गावाने आपल्या संपूर्ण परिसराला सगळं काही दिलंय, राजकारणातही दिलंय, या गावाने शैक्षणिक क्षेत्रातही दिलंय, या गावाने आध्यात्मिक क्षेत्रातही दिलंय, या गावाने साहित्य क्षेत्रात पण दिलंय. त्याचं आज जिवंत उदाहरण आहे. म्हणून आपलं गाव परिपक्व आहे, हे कायम परिपक्व राहील अशी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. मी आपल्या या सर्वांच्या या सामूहिक प्रयत्नासाठी धन्यवाद देतो. श्याम सरांनी निमित्त बनून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं आणि दिवाळी निमित्त आपण एकत्रित आलोय. दिवाळी निमित्त आज त्यांच्याकडून इथे भोजनाची पण व्यवस्था आहे. येताना तुम्ही तयारी करूनच आले असाल की साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम आहे आणि साहित्यिक मंचावर उपस्थित आहे, म्हणजे एक एक साहित्यकार 20-20, 25-25 मिनिटं बोलणार. या मानसिकतेनेच या ठिकाणी आपण उपस्थित असाल, त्यामुळे कंटाळा आला का हा काही प्रश्न निर्माण होत नाही. कारण की सध्या वक्त्यापेक्षा श्रोते जास्त हुशार असतात. ते सगळं विचार करूनच येतात, ठरवून येतात, बघून येतात. सुरुवातीला सरांना म्हटलं आपण वेळेवर पोहोचा मंचावर. गंमत काय असते की आम्ही तुमची वाट बघतो, तुम्ही आमची वाट बघता. त्यामध्ये वेळ असा असतो की तो दोघांची वाट बघत नाही, तो पास होत असतो. म्हणून आपण वेळेवर या ठिकाणी बसू, म्हणजे सगळे आपोआप येतील आणि वेळेत आजचा कार्यक्रम सुरू झाला. मी पण प्रयत्न केला वेळेवर इथे पोहोचायचा. म्हटलं सगळे शिक्षक आहेत, आज कार्यक्रम वेळेवर सुरू होणार, नाही तर आमची महाराज लोकांची स्टाईल वेगळी असते थोडी. पण म्हटलं आज आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे आणि बरोबर मी 2:30 मी इथे पोहोचलो. मलाही त्याचं समाधान आहे की मी वेळेत पोहोचलो आणि मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. या निमित्त मंचावर सगळ्यांची भेट झाली. श्याम सरांसहित आपण सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि या प्रकाशनाला माझ्या शुभेच्छा. एक पेरणी, आपलं एक पुस्तक आपल्या प्रत्येकाकडे ते असलं पाहिजे. शेवटी आपल्या गुजर भाषेत पण काही कविता सरांनी त्यामध्ये लिहिल्या आहेत आणि अव्वल आहे सगळ्या कविता, आणि त्याचा सारांश पण आहे की बरोबर काही आवणार नाही सगळू जे ते ह्यान रही जाणार बरोबर काही आवणार नाही बरोबर आवणार संस्कार, बरोबर आवणार धर्म, बरोबर आवणार ते चरित्र, ते पाहिजे आणि त्यासाठी या पेरणी पुस्तकाचं आज प्रकाशनचं आणि आजचं सगळं प्रवचन. तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा. परमेश्वराकडे सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो. मला मध्ये इथे स्कूलमध्ये जसं आपण भागवत शेठनी कार्यक्रम घेतला होता ऐनपूरला, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्था चालक सगळे मुलांसाठी कार्यक्रम होता आणि 1.5 तास त्या ठिकाणी मी मुलांशी बोललो आणि खूप इफेक्टिव्ह कार्यक्रम तो होता. पेरणीचाच कार्यक्रम होता. त्यानंतर इथे पण मध्ये माझी चर्चा झाली होती आपल्या परिसरात गावात, पण तो कार्यक्रम मुलांसोबतचा माझा राहिला. परंतु भविष्यात मी प्रयत्न करेल की माझं मागे सरांशी पण बोलणं झालं, बोले सरांशी, की आपण हा कार्यक्रम घेऊन प्रत्येक विद्यालयात आपण गेलं पाहिजे आणि मुलांशी संवाद साधला पाहिजे. यामध्ये सरांनी बाकी सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. मी ती बापाची पण कविता ऐकली की एखाद मुलगी जेव्हा आई बापाला न कळत पळून जाऊन लग्न करते, त्या माय बापाची मानसिकता काय तयार होते त्यावर पण सरांनी एक कविता केली आहे. आणि आपण अनुभवतोय की किती भयानक परिस्थिती आज या पद्धतीची समाजामध्ये निर्माण झाली आहे, परिसरामध्ये निर्माण झाली. खरोखर हा चिंतेचा विषय. आपण बाकी सगळी मेहनत करतोच आहे, पण परिवाराच्या संघटनासाठी, आपण परिवाराच्या एकोप्यासाठी, संघटित परिवारासाठी पण आपण तेवढीच प्रयत्न करायची आज गरज आहे. नाही तर उद्या सगळ्या व्यवस्था आपल्याकडे असतील, परंतु हे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि परिवारच नसेल तर बाकी आपण काही कमवलं नाही. मी जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा मला तिथले आमचे वकील केशुभाई पटेल त्यांनी त्यांची एक गोष्ट सांगितली की मी माझ्या नातवाला घेऊन एके दिवशी
ते एका शॉपला काम करायचे, स्टोअरला. मी त्या स्टोअरला माझ्या नातवाला घेऊन त्या दिवशी गेलो, ड्युटी नव्हती, फिरायला म्हणून. तर तेव्हा तो जो माझ्या स्टोअरचा मालक आहे, व्हाईट पीपल तिथला, त्याने मला विचारलं हा कोण. तेव्हा मी सांगितलं हा माझा नातू, मुलाचा मुलगा. तेव्हा त्याला एवढं आश्चर्य वाटलं की अजून तुम्ही, तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुम्ही सोबत असता की काय. त्यांनी सांगितलं हो म्हणे आम्ही सोबत असतो. तिथे हे विशेष आहे, तिथे मुलगा 18 वय वर्ष झालं की बापाची जबाबदारी संपली, मग त्याने त्याचं विश्व तयार करावं. बाप त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यांचं रिलेशन संपतं. आज भौतिक व्यवस्थेत US UK कितीही अग्रेसर पुढे असू देत, भारताची एकच श्रीमंती आज पण ती लक्षात आणून देतो आणि थांबतो. जे भारत सोडून इतर देशांच्याकडे नाही ते फक्त सामूहिक परिवार. आपल्याकडे जे परिवार आहेत ना, मुलगा, नातू, सून, एक संयुक्त कुटुंब, ही जी श्रीमंती आहे भारतामध्ये ती इतर कोणत्याही देशाकडे नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांना किती अग्रेसर असू देत, ही भारताची श्रीमंती आहे, ती यापुढेही टिकून राहील. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. साहित्य क्षेत्रात या पद्धतीची प्रयत्न होतातच आहे. पुढे भविष्यात मला साहित्य क्षेत्राकडे विनंती पण करायची आहे की पूर्वी ज्या संस्काराच्या गोष्टी आणि कविता साहित्यामध्ये असायच्या आता त्या दिसत नाही. मी शिकत असताना आता पण मला त्या कविता, मुक्ताईंची कविता, माझी मुक्ताई मुक्ताई, अशा सगळ्या कविता असायच्या, गोष्टी असायच्या, कुंभाराच्या गोष्टी असायच्या, एक बोधपर गोष्टी आणि कविता असायच्या. पण आताच्या साहित्यामध्ये मुलांच्या ते दिसत नाही. त्या संस्काराच्या, त्या कुटुंबाला पोषण असणाऱ्या, संस्कार देणाऱ्या अशा कविता, तसे धडे आताच्याही साहित्यामध्ये असले पाहिजेत, अशी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या सर्व संतांची विनंती आहे. पूर्वी शिवाजी महाराजांचे, महाराणा प्रतापांचे, मीराबाईंचे, संत तुकाराम महाराजांचे, माऊलींचे असे धडे असायचे आणि ते शिकवले, ते चरित्र दिली जायची. पण मध्ये जे कोठून औरंगजेब वगैरे आणि अफजल खान आले ते मला कळत नाही. म्हणून आम्हाला शिवाजी समोर आणले पाहिजेत, महाराणा प्रताप समोर आणले पाहिजेत, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाच्या समोर आणले पाहिजेत, अशी साहित्य क्षेत्राकडून आमची अपेक्षा पण आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे, हा त्यातील एक प्रयत्न आहे. मी यासाठी सर्वांना धन्यवाद देतो. परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. कोणीच केला मला नमस्कार. कंटाळा आलाय सगळ्यांना, वेळ जास्त झालाय, मुद्दा म्हणून बोलतो. पुन्हा एकदा नमस्कार. मित्र, माझे मित्र आदरणीय श्याम महाजन यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज, सर्वांचा नामोल्लेख करणार नाही, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या साऱ्या ज्ञानभंडारीच्या वारकऱ्यांनो, आपल्या श्याम सरांनी हा जो कविता संग्रह लिहिलाय तो एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लिहिलाय. समाजामध्ये काय वाईट गोष्टी त्यांना दिसल्यात, त्या कशा बदलवता येतील, हा विचार त्यांच्या मनामध्ये जेव्हा आला तेव्हापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. हे मित्र हो, असे 1-2 महिन्यामध्ये, 1 वर्षात लिहिलेल्या कविता नाही. खूप दिवसापासून एखादी कविता तयार झाली माझ्याकडे यायची, मला वाचून दाखवायचे, आम्ही चर्चा करायचो. 1 झाली, 2री झाली, 3री झाली, 50 झाल्या. अरे म्हटलं नाही, आपल्याला याचा कविता संग्रह केला पाहिजे. त्याचं साहित्य मूल्य जे आहे या 2 लोकांनी सांगितलं, मलाही ते जाणवलं आणि म्हणून मी आग्रह धरला की नाही सर, तुम्हाला हा कविता संग्रह आपल्याला प्रकाशित करायचाच आहे. आणि आज आपण भाग्यवान आहोत की या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी जळगाववरनं माजी कुलगुरू आदरणीय के.पी. पाटील सर, हिंगोणेकर साहेब आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून, अतिशय त्यांचं शेड्यूल पॅक असतं, त्यांना मीटिंग आहे के.पी. पाटलांना इथून गेल्यानंतर, तरीही आग्रहाने मी सांगितलं की नाही तुम्हाला यावंच लागणार आहे. आणि ते आलेत.
जनार्दन हलजी महाराज आपलेच आहेत, पण ते काही रिकामे नाहीत. तेही किती बिझी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्यावरच्या प्रेमासाठी ही एवढी माणसं या ठिकाणी येतात, याचा अर्थ आपण भाग्यवान आहोत. मित्र, सरांनी ह्या ज्या कविता लिहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी अपेक्षित आहेत समाजामध्ये, त्यासाठीचे सुसंस्कार हवेत, त्यासाठीचे ज्या काही चांगल्या गोष्टी हव्यात त्या संस्कारांच्या रूपानं कशा मांडता येतील तो प्रयत्न त्यांनी केला. आणि आपल्या जवळचं हे विचार धन जे आहे, हे विचारधन किंवा संस्काराचं धन इतरांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठीचा विचार या कविता संग्रहात आहे. म्हणून मित्र, हा कविता संग्रह भावभावनांचा हिंदोळा आहे. सरांनी म्हटलं, आपल्या हिंगोणेकर सरांनी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज आपण जे पाहायला मिळतं प्रामुख्याने ती आपली जी नाती आहेत ती इतकी विस्कटलेली आहेत. आजोबा, नातू, आई, बापा, बहीण, सासू, जी काही नाती आहेत सगळी ती इतकी विस्कटली आहेत, विरळ झाली आहेत की ते केव्हा तुटतील सांगता येत नाही. आणि म्हणून आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम हे शब्द तर असे आपोआप लांब पडायला लागलेत आपल्यापासून. आणि सरांनी एक शब्द वापरला, आपण माणूस घडवण्याचं शिक्षण देतोय, पण दुर्दैवानी त्या माणसातली माणुसकीच कमी होतीये. आणि जेव्हा हे घडतं तेव्हा असे विचार जन्माला येतात की नाही, समाजाला काहीतरी सांगितलं पाहिजे की नको रे बाबा, हे तुम्ही चुकीचं करताय. आणि मित्र, हे तोच माणूस करू शकतो की ज्याचं हृदय परमपूज्य साने गुरुजींसारखं मातृहृदयी असतं. त्या माणसाच्या मनातून हे असे विचार येतात की नाही, हा चुकतोय, याला थांबवलं पाहिजे, नाही हा समाज चुकतोय, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा कुठं चांगला विचार रुजू शकतो, त्याच्या डोक्यातून तो विचार येतो. आणि त्याच हेतूने श्याम सरांनी हा कविता संग्रह तयार केलाय. मित्र, माझे मित्र या ठिकाणी कोल्हे सर आलेले आहेत, एलजेट कोल्हे. आमच्या विनंतीवरूनच त्यांनी या पुस्तकाचा प्रत्येक कवितेला साजेस अति यथायोग्य शब्द वापरतो मी, चित्र काढलेलं आहे. प्रत्येक कवितेसाठी चित्र काढलं आहे. याचं तुम्ही जर बारकाईने याचं मुखपृष्ठ बघितलं ते इतकं अर्थपूर्ण आहे की जेव्हा तुम्ही ते बघाल तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल. दुसरी गोष्ट मला अजून एक आवर्जून सांगावं लागेल. हिंगोणेकर साहेबांनी जे ब्लर आम्हाला दिलाय मागच्या पानावर, त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. मी फक्त शेवटचं वाक्य सांगेल, कारण आपण सगळे इथे शेतकरी आहोत. त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला निश्चित कळणार आहे. ते वाक्य आहे बघा, कवितांमधील या संस्कारशील विचारांची पेरणी एक दिवस नक्कीच सुगीच्या दिवसांची होईल यात शंका नाही. सुगीचे दिवस काय असतात याची कल्पना आपल्याला आहे. आपण पेरलेला एक दाणा कणसाच्या रूपामध्ये हजारो दाणे कसे देतो ते सुगीचे दिवस आहे. यातला हा एक विचार हजारो लोकांना कसा चुकीचा बनवणार आहे याची कल्पना या पुस्तकात नाही येणार आहे. मित्र, वेळ कमी आहे, पण मला एक कविता वाचून दाखवायला सांगितली आहे. मी ती मुद्दामून शेवटची कविता वाचणार आहे. माणूस काय विचार करू शकतो आणि काय असतं, चांगलं काय असतं आणि वाईट काय असतं यातला फरक सरांनी सांगितलाय. त्यात पहिला प्रश्न त्यांनी असं विचारलाय, चांगले दिवस कसे येणार. तर चांगले दिवस कसे येणार म्हणजे का वाटलं त्यांना, तर आपण जे चुकीचं वागतोय त्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांना शंका आली आणि त्यांना प्रश्न पडला. ते आपल्यालाही विचारतायत, ते स्वतःलाही विचारतायत. ती कविता पहिल्यांदा चांगले दिवस कसे येणार असं जरी असलं तरी लगेच दुसऱ्या भागामध्ये त्यांनी म्हटलं चांगले दिवस नक्की येणार. मग नक्की काय येणार, तर काय केलं पाहिजे ते त्यांनी सांगितलंय. पहिल्यांदा आपण त्यांना पहिला जो प्रश्न पडलाय की बुवा चांगले दिवस कसे येणार ते मी पहिल्यांदा सांगतो आणि नंतर मग चांगले दिवस येणार ते कशामुळे येणार ते पण सांगतो. चांगले दिवस कसे येणार, आई बाप वृद्धाश्रमात ठेवणार, त्यांचा आशीर्वाद कसा मिळणार. चांगले दिवस कसे येणार, आपण राहिलेलं अन्न रस्त्यावर फेकणार, पाणी वापर उधळपट्टी करणार. चांगले दिवस कसे येणार, तान्ह्या लेकराला आई दूध नाही पाजणार, देव शिक्षा नाही का देणार. चांगले दिवस कसे येणार,
आई वडिलांची आज्ञा नाही पाळणार, देवधर्माची पायमल्ली करणार, चांगले दिवस कसे येणार? नदीचं पाणी घाण करणार, पर्यावरण प्रदूषित करणार, चांगले दिवस कसे येणार? उगीच दुसऱ्याचा वाईट बघणार, देवाची कृपा कशी होणार? चांगले दिवस कसे येणार? चांगला अभ्यास नाही करणार, कॉपी करून पास होणार, चांगले दिवस कसे येणार? कोणतेच व्यसन नाही सोडणार, चांगल्याची संगत नाही धरणार, चांगले दिवस कसे येणार? गैरमार्गाने कमाई करणार, मग बरकत कशी राहणार? चांगले दिवस कसे येणार? देव माफ कसे करणार? कर्माचं फळ भोगावंच लागणार, चांगले दिवस कसे येणार? आता हा एक भाग झाला. आता दुसरं त्यांनी सांगितलंय की चांगले दिवस नक्की येणार. ते नक्की कसे येणार बघा. पहिल्यांदाच म्हटलंय त्यांनी, वागण्यात बोलण्यात नाही चुकणार, मुलांवर चांगले संस्कार करणार, चांगले दिवस नक्की येणार. मुलांचा रोज अभ्यास घेणार, मुले खूप हुशार होणार, चांगले दिवस नक्की येणार. मुलांचे दोष नाही झाकणार, वेळीच त्यांचा कान पिळणार, चांगले दिवस नक्की येणार. चांगला आदर्श मुलांसमोर ठेवणार, वाकडे पाऊल नाही पडणार, चांगले दिवस नक्की येणार. कुंकुम टिकली कपाळी लावणार, सौभाग्याचं लेणं गळ्याशी घालणार, चांगले दिवस नक्की येणार. अंग उघडं नाही टाकणार, चांगल्या नजरेनं सारे बघणार, चांगले दिवस नक्की येणार. धर्म संस्कृतीचं जतन करणार, कुणाची काय हिंमत होणार आहे, चांगले दिवस नक्की येणार. कुणाचं मन नाही दुखावणार, सत्कर्म करायचं नाही सोडणार, चांगले दिवस नक्की येणार. कष्टाला फळ नक्की मिळणार, चांगलं केलं तर चांगलंच होणार, चांगले दिवस नक्की येणार. चांगले मित्र शोधून जोडणार, चांगले मित्र शोधून जोडणार, कोणतंच व्यसन नाही करणार, चांगले दिवस नक्कीच येणार, चांगले दिवस नक्कीच येणार. मित्र हो, हा विचारांचा सुसंस्कारांचा खरं म्हणजे खजिना आहे. हा खजिना प्रत्येकाने आपल्या घरी न्यायचा आहे, पण विकत घेऊन न्यायचा आहे. कारण मला माहिती आहे, विकत जेव्हा आपण घेतो तेव्हा तू जरा व्यवस्थित घरात ठेवतो, फुकट्याची किंमत नसते. माझं असं मत आहे, कारण हा पैसा ते स्वतः वापरणारच नाहीये. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलं की गरीब मुलांच्यासाठी ते काही जे काही मिळणार आहे ते त्यांनाच देणार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, हे पुस्तक प्रत्येकाने विकत घ्यायचं आणि आपल्या घरी संग्रही ठेवायचं. नुसतं संग्रही नाही ठेवायचं, प्रत्येकाने ते वाचायचं, घरात आलेल्याला वाचायला द्यायचं. तेव्हा कुठं खरं ही पेरणी योग्य होईल आणि सुगीच्या दिवसामध्ये त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळेल. मित्र हो, श्याम सरांनी फार प्रयत्नपूर्वक हा कविता संग्रह तयार केलाय. अतिशय मोठमोठ्या मान्यवरांनी या ठिकाणी त्याला शुभेच्छा दिल्या. अजून आपल्या अध्यक्ष महोदयांचं आपल्याला मार्गदर्शन व्हायचंय, त्यांच्या शुभेच्छा मिळायच्या आहेत. मला आनंद आहे, खूप आनंद आहे. फार मोठ्या चांगल्या वातावरणामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्याचं नक्कीच यश मिळणार आहे, आपल्याला पण त्याचा फायदा होणार आहे. मी श्याम सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा गोतावळा जो जमला आहे, हा अतिशय जिव्हाळ्याचा गोतावळा आहे. हा गोतावळा पाहून मला या ठिकाणी खूप आनंद होतोय. या संग्रहाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं ते आमचे गुरुवर्य कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय के.बी. पाटील सर, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे, असे स्वामी
भक्ती किशोरदासजी, फैजपूरचे आमचे दुसरे स्वामी, त्यांची ऊर्जा, विचारांची ऊर्जा, त्यांच्या सहवासाची ऊर्जा आपल्याला मिळाली असे आमचे अध्यक्ष पप्पू होले सर, माझे साहित्यातले माझे आवडते लेखक, या संग्रहाचे कवी श्रीराम महाजन सर, मंचावरील सर्वच आदरणीय उपस्थित बंधू आणि भगिनी, पेरणी हा कविता संग्रह या ठिकाणी आज प्रकाशित झालेला आहे. आदरणीय कुलगुरू सरांच्या हस्ते जो प्रकाशित झालेला आहे, हे भाग्य आहे महाजन सरांचं आणि आमचंही, की या निमित्ताने कुलगुरू सरांचं जे मनोगत आहे त्या मनोगतातून आपल्याला एक दिशा मिळाली, विचार मिळाला. देव कुठे आहे? तो आपल्या अंतर्मनात आहे आणि त्याला आपल्यावरती कसा विश्वास असेल यावर ते बोलले की देवावर माझा विश्वास आहे, यापेक्षा देवाचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. की हा जो विचार त्यांनी या ठिकाणी मांडला, त्या विचाराने निश्चितच आपल्याला सगळ्यांना एक दिशा मिळेल. पेरणी या कविता संग्रहामध्ये कवी श्रीराम महाजन यांनी आयुष्यातला जो प्रवास आहे, हा प्रवास जन्मापासूनचा जो सुरू होतो, आई ही आपली पहिली गुरु आहे. आई आपल्याला जन्म देते, आई वडील आपल्याला जन्म देतात आणि आई वडिलांचा आपल्या प्रती असलेलं जे ऋण आहे ते आपण फेडू शकत नाही. जरी आपण म्हणतो की आईचं ते मातृपितृदेव गुरुदेव जे ऋण आहेत, खरं म्हणजे ऋण कोणाचं फेडता येत नाही. आईचं तर फेडू शकत नाही, वडिलांचं तर फेडू शकत नाही. या सर्व भावना, आई वडिलांविषयीच्या ज्या भावना आहेत, ऋणाच्या भावना, कर्तव्याच्या भावना, त्यांच्या जडणघडणीसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले संस्कार, हे सगळे या कवितेचा गाभा आहे असं मला वाटतं. परवाच वपू होले सरांनी आमचे मित्र लीलाधर कोले सर आणि महाजन सरांना हे पुस्तकाची प्रत मला पाठवली होती आणि या पुस्तकाच्या प्रतीच्या निमित्तानं महाजन सरांची माझी पहिली भेट झाली की ज्या भेटीने मी खूप प्रभावित झालो. अतिशय नम्र आणि सद्गुणांचा उपासक मला त्यांच्यामध्ये दिसला. त्यांच्या वडिलांची एक आठवण त्यांनी या ठिकाणी सांगितली की आमच्या गावी कुठेतरी समारंभाला जायचं होतं, नवे कपडे, हातात अंगठी, दागिना समारंभामध्ये दिसण्यासाठी. तो घातल्यानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं की ही अंगठी हा काही तुझा दागिना नाही, तुझ्याजवळ जे सद्गुण आहेत ते सद्गुण खरे दागिने आहेत. आणि तेव्हापासून त्यांच्या अंगठीचं, दागिन्याचं जे महत्व आहे त्यांच्या आयुष्यातलं कमी झालं. दागिन्यांचं महत्व कमी झालं आणि सद्गुणांचं महत्व वाढलं. सद्गुण हे त्यांच्या आयुष्यामधले दागिने आहेत आणि हे या कवितेमध्ये आपल्याला ठिकठिकाणी दागिने दिसत आहेत. यामध्ये आई जे कर्तव्य करते मुलाचं, मुलाला घडवते, प्रसंगी ती जेवण करत नाही, उपाशी राहते, मला भूक नाही असं सांगते आणि मुलाला ती मात्र जेवू घालते. आईचं आणि मुलाचं हे जे नातं आहे, पालन पोषणाचं नातं, त्या नात्याला कुठे जगामध्ये तोडच नाही. आई वडील रागावतील पण त्या रागवण्यामध्ये संस्कार असतात. आई वडील मुलांच्या आयुष्यामध्ये किती प्रिय असतात, अद्वितीय असतात, हे आपण त्याचं वर्णनही करू शकतो. एक सारी घटना मी कालची सांगतो की मोठ्या मुलीच्या घरी आम्ही काल होतो आणि सुट्टी लागली म्हणून दोघं नाती माझ्या सोबत जळगावला यायसाठी आग्रह धरत होत्या. आई वडील नाही म्हणत होते पण त्यांनी मग मला सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्यासोबत यायचं. आई वडिलांची परवानगी मला घ्यावी लागली आणि त्या माझ्यासोबत आल्यात. परंतु अर्धा तास होत नाही तोपर्यंत मोठी मुलगी रडायला लागली. म्हटलं काय झालं? नात जी माझी
ती म्हणे मला आईची आठवण येते. रात्री दुसरी रात ती रडायला लागली, म्हणजे मला आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते. या लहान मुलांच्या ते सुद्धा आई वडिलांशिवाय राहू शकत नाही. आई वडील हेच खरे आपले देव आहेत. आई वडील हेच आपले खरे देव आहेत. मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ गुरुदेव हे सगळे आपले मातृपितृ आणि गुरु जे ऋण आहेत हे फेडू शकत नाही आपण. त्याची सगळी प्रचिती या कवितांमधून येते. हा कविता संग्रह आपण वाचल्यानंतर लक्षात येईल. या संग्रहामध्ये आईच्या कविता खूप आहे, वडिलांच्या पण आहे. समाजामध्ये नेमकं हेच आता चित्र बदलतं आहे. आता आई वडील घरामध्ये नको. कवी महाजन सर, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यात पूर्वी शिक्षणाधिकारी असलेले आणि नंतर जे सचिव होते ते डॉक्टर शशिकांत इंगोलेकर, वसंतरावजी महाजन, उदय सर आणि अन्य मान्यवर तसेच समोर बसलेले त्या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि खरं म्हणजे मी काही साहित्यातला माणूस नाही, मी गणिताचा शिक्षक आणि त्यामुळे या कविता संग्रहाचा प्रकाशन करणं आणि त्यावर काही बोलणं हा तसा माझा प्रांत नाही. त्यावर इंगोलेकर चांगलं बोलू शकतात, आचार्यजी तर सर्वच विचारांवर उत्तम बोलू शकतात. तर मी फार त्याचं परीक्षण म्हणा किंवा त्याचं काय मूल्य आहे साहित्यिक वगैरे हे काही मला कळत नाही. पण मला एक गोष्ट नक्की कळते की जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून लिहिते आणि त्याचबरोबर अत्यंत साध्या भाषेमध्ये समोरच्या माणसाला प्रत्येकाला समजेल अशा भाषेत जेव्हा लिहिते त्यावेळेला ते लिखाण उत्तम तर ठरतंच पण टिकतंय. कारण संतांची आपण जर पाहिलं, अगदी तुकाराम महाराजांची गाथा जरी म्हटली, त्यांची अभंग खेडोपाडी प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण ते अभंग लिहिण्यामागे समाजाविषयी वाटणारे कळकळ, त्या सगळ्या समाजाला शहाणं करून सोडणं ही त्याची भूमिका आहे. आणि अगदी साध्या शब्दामध्ये, आणि म्हणून ते आज इतक्या वर्षानंतर सुद्धा टिकलेलं आहे आणि अजून हजारो वर्ष टिकलं. इतक्याच कशाला आपल्या बहिणाबाईंच्या कविता का टिकल्यात आणि आज बहिणाबाई एवढ्या महान कवी का ठरल्या, तर काय आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी त्यांचं निरीक्षण करून अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समाजासमोर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. आणि त्यामुळे आपल्याला बहिणाबाईंचं आज आपल्यापुरतंच नाही तर जगभरात लोक गाडगे बाबा सगळ्यांना का भावतात, त्या सगळ्यांचं एक आपल्याला साम्य असं दिसेल की फार सोप्या भाषेमध्ये समाजाला चार गोष्टी समजावून सांगण्याच्या भूमिकेतून हे सगळं मांडलेलं. आणि मला असं वाटतं की महाजन सरांनी हे पुस्तक किंवा हा कविता संग्रह लिहिताना त्यांच्या मनामध्ये हाच भाव आहे असं मला वाटतं. अगदी साध्या गोष्टी आहेत. अगदी आई वडिलांविषयी किंवा आपल्या नातेमंडळी त्यांना जवळजवळ निम्मी कविता त्याच्यात आहे. शिक्षणाविषयी असेल, संस्काराविषयी असेल, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनात ती खतखत म्हणा किंवा मनात जे काही वाटत होतं की जे चाललंय ते कसं बदललं पाहिजे, जे चांगलं कसं होईल, त्या चांगल्यासाठी काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, या गोष्टी ते सहज सोप्या पद्धतीने सांगतात. अगदी त्यांचं एक पाहत होतो कविता, देवळात जातो देव भेटत नाही, घरात राहतो आई वडील दिसत नाही, माणसांची दुनिया म्हणजे गर्दी आहे माणसांची पण माणूस भेटत नाही, घोटाळा खूप मोठा आहे पण नात्याचं कोणी भेटत नाही, स्वार्थी दुनिया कोणी आपलं भेटत नाही, कागदाची फुलं सुगंध येत नाही, अन्नाचा वास भूक भेटत नाही. कळत नाही कारण असं आहे, कारण माझ्यातला मीच मला समजत नाही का दिसत. बघा हे एवढ्या साध्या भाषेमध्ये त्यांनी मांडले पण याच्या मागचं जर आपण विचार केला तर खूप मोठ्या गोष्टी आहेत. एवढा तर देव असतो ना पण तो आपल्याला दिसत का नाही.
कारण आपल्याकडून देवाची जी अपेक्षा असते ना ती आपण पूर्ण करतच नाही. आपण नेहमी म्हणतो माझा देवावर विश्वास आहे. देवाला तुमच्या विश्वासाची काय गरज आहे? तुमच्यावर देवाचा विश्वास बसण्यासाठी तुम्ही पात्र करावं, त्या पद्धतीने वागावं, अशा पद्धतीने अपेक्षा देव करतो. दान धर्माची साधी कल्पना आहे. दान धर्म देवळात जाऊन करणं म्हणजे काय की तिथे काय अपेक्षित आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. कोणीतरी 1 किलो सोन्याचा मुकुट आणून दिला म्हणजे ते दान धर्माच्या बाबतीत बसत नाही. अशा माणसाला देव दिसण्याची काम शक्यता नाही. आणि म्हणून मग देवळात जातून देव दिसत नाही. साध्या भाषेत आहे पण याच्या मागे खूप मोठ्या गोष्टी आहेत. घरात ऐकत दिसत नाही तर मी सांगायची गरजच नाही. सगळीकडे तसंच होऊन चाललंय. आई वडील कोणालाच नको असतो. मुली आता लग्न करताना आधीच सांगतात. आता मुलीसाठी घालतात. मुलांचं मागे पडले. सासू सासरे नको घरामध्ये. हे असं चाललंय. म्हणजे शहरामध्ये तर सर्रास आहे. कोणाला येतं काही पण वाटत. म्हणजे मुलं आणि मुलगा त्यांची लहान मुलं सांभाळायला पैसे देऊन दुसरी बाई नानी म्हणतात. तिला ठेवतात. आणि त्या आजीला त्या नातवंडाविषयी काय वाटतं हे जर समजलं तर त्या नानीला काय अर्थ आहे का? तिथं पैसे घेऊन ठेवण्यास तेवढं लागेल. पण हा तर म्हणजे पोटाचा गोळा आहे ना. पोटचा गोळा आहे ना. जे आजी आजोबा आणि नातवंड यांच्या भरोशावर जग चाललंय. ही जी आपली वंश परंपरा टिकते ना ती या नात्यामुळे. आणि म्हणून पण मला असं वाटतं की म्हणून ते शहरात आहोत आपण पण आई वडील ते म्हणतात की मला ऐकू येत नाही, मला दिसत नाही, मग मी काय बैरान आहे का? कारण मीच दिसत नाही मला म्हणजे काय? कारण माणसाला 2 मन असतात. एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. म्हणजे पाहुणे अतिशय पवित्र व मंगलमय या राम मंदिराच्या सभागृहामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचं मी सौ अर्चना भागवत पाटील उपशिक्षिका माध्यमिक विद्यालय तांदळवाडी शब्दसुमनांनी स्वागत करते. परंपरेशी गाढ बांधिलकी असणारी सर्वसामान्य चेहऱ्यांमधील एक स्वतंत्र आवाज, जुन्या नव्या संदर्भांचा दाखला देणारी, कमी शब्दात कमी वेळात आवेगानं आव्हान करणारी आणि आकांक्षांचा वेग वाढीस लावणारी, कधी शांत संयमी मृदू तर कधी ज्वलंत धगधगणारा विद्रोही शहारा. यासोबतच घेऊन येते अनंत आशा. जगण्याचा आयुष्याचा अर्थ शोधत असताना काळाच्या तिन्ही पट्ट्यांवर जी अढळ उभी राहते ती असते कविता. श्री S.K. महाजन लिखित पेरणी विचारांची आणि संस्कारांची या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये रसिको तुमचं सर्वांचं समस्त महाजन परिवारातर्फे पुन्हा एकदा मी स्वागत करते, मनपूर्वक स्वागत करते. महाराज तसेच सर्व मान्यवरांना, ज्येष्ठांना, व्यक्तिश्रेष्ठांना मी नम्रपणे विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करून द्यावी. अत्यंत शोभायमान अशा सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं अशी मी विनंती करते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे.
या देवी सर्व अंगणेकर सर इकडून या चालू आहे ना चालूच काम आहे या कार्यक्रमाचं प्रयोजन, नियोजन आणि उद्दिष्ट नेमकं काय या विचारांचा साकार करण्यासाठी, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आजचे कवी आदरणीय श्री S.K. महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. या पुस्तकाला ब्लर आणि आशीर्वाद देणारे आदरणीय श्री शशिकांत इंगोणेकर साहेब, ज्येष्ठ साहित्यिक व होले सर, आपल्या गावचे आदरणीय माजी आमदार राघव महाजन, त्यांनी पण आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील आदरणीय असे श्री वसंतराव महाजन, भागवत पाटील, मला नेहमीच मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री के.जी. महाजन सर, आदरणीय श्री M.T. चौधरी सर, श्री मोहन पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री नंदकिशोर महाजन व माजी सरपंच युवा नेते श्री श्रीकांत महाजन, आपण सर्व स्नेही सरपंच युवा बांधणी केलीच पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण मुले आणि मुली हीच आपली खरी श्रीमंती आहे. मूर्तिकार मूळ दगडांना नको तो भाग कौशल्याने काढतो तेव्हा सुंदर मूर्ती घडवली जाते, मंदिरात बसवून पूजा केली जाते. मूर्तिकाराची ही भूमिका आई वडील आणि गुरु यांनीच पार पाडायची आहे. कविता ही त्यांच्या जगण्याचा श्वास अशा कविश्रेष्ठांचा हा सत्कार पुनश्च मी आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. येऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. एका युवा नेत्याचा हा सत्कार होत आहे. खरं तर तरुण पिढीचा हा सत्कार होत आहे. धन्यवाद. पुढील सत्कार श्री व्यंकटेश राम मंदिर ट्रस्ट तांदळवाडी यांच्यातर्फे परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य नंतर सावदेहून आलेले श्याम पाटील, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. श्याम पाटील यांनी व्यासपीठावर यायचे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.